नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंत अनंत सिद्ध भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। सिद्धांची जयमाला आहे, संस्कृत सिद्ध जयमाला आहे ना, त्याचा अर्थ फार कळत नाही, सगळे शब्द वेगवेगळे असल्यामुळं। पाठ आहे जयमाला, हां, म्हणजे त्यातले शब्द सगळे आपल्याला आपल्या स्वभावाकडून येणार आहेत, म्हणून ते त्याचे वाचक असं बघा, सिद्धांचे वाचक असं नाही, तर ते सगळे शब्द मला माझं स्वरूप दाखवतात, हे त्यातून दाखवायचं आहे। तर आता काय चाललंय आमचं वर्णन, विवर्ण स्वरूप आहे। शेवटचा दोहा आहे ना, काय शेवटचा छंद आहे तो, विवर्ण विगंध काय झालं, विवर्ण विगंध विमान विलोभ विमाय विकाय विशब्द विशोध अनाकुल केवल सर्व विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। कसं आहे स्वरूप, विवर्ण आहे म्हणजे काय, वर्ण म्हणजे रंग, मग आत्मा कसा आहे, आत्म्याला रंग नाही, कुठला शरीराला रंग आहे तो आपला आहे असं वाटतं आपल्याला, कुठला रंग आहे अनिश, शरीर गोर आहे, आत्मा गोर आहे का नाही आहे, मग आत्मा शरीराला सोडून आहे का, असं दाखव बघू आत्मा मला वेगळा, मग आत्मा आहे या शरीरात पण तरी सुद्धा शरीरापासून वेगळा आहे, त्यामुळं आपल्याला काय वाटतंय, शरीराचा रंग तो माझा रंग, शरीर चांगलं तर मी चांगला, शरीर सुखी तर मी सुखी, मग त्या शरीराच्या सुखासाठी सगळं करतोय, दिवस रात्र जे काय प्रयत्न करतो, कष्ट करतो, मिळवतो, भोगतो, खातो पितो झोपतो, सगळं जे काय करतो ते कोणासाठी, मग तुम्ही शरीर आहे का, मग शरीरासाठी का करता, मग आत्म्यासाठी काय करायचं असं विचार की, आत्मा दिसायला, आत्मा समजायला काय करायचं, त्या शरीरापासून वेगळं बघायचं स्वतःला। जसं मी मध्ये सांगितलं होतं काय की जेव्हा जीव गेला म्हणतो आपण शरीरातून, म्हणजे काय, मेलं कोणी तर आपण म्हणतो की जीव गेला, मग तिथं जीव गेला म्हणजे वेगळा झाला असं तुम्ही त्यावेळेस म्हणताय, म्हणजे आता वेगळा आहे का, एक आहे हो, जीव आणि शरीर एक आहे का वेगळं आहे, तिथं वेगळा झाला असं म्हणता ना तुम्ही, निघून गेला असं म्हणता, आहे इथं पण आत्ता असताना सुद्धा वेगळाच आहे, हे सगळं शास्त्रासमोर बरं वाटतंय हो, बाकी संसारामध्ये किती बरं वाटतंय, बरोबर वाटतंय, रोग कोणाला झाला, त्रास कोणाला होतोय, तुम्हाला काय माहिती, सगळं आम्ही भोगतोय, तुम्ही संसारापासून अलिप्त म्हणून तुम्हाला असं वाटतंय, किती कष्ट करावे लागतात, पैसे कमवायचे म्हणजे सोपं आहे का भैया, नाही ना, मग अभ्यास करायचं म्हणजे सोपं आहे का, सोपं आहे नाही, सोडून दे, काय करायचं आहे आपल्याला, मग ये माझ्या मार्गात, सगळं सोपं आहे, म्हणजे संसार जे काही शरीराशी रिलेटेड परिणाम आहेत ना त्याला संसार म्हणायचं, आणि मग त्या शरीराला चांगलं बनवण्यासाठी म्हणून सगळे प्रयत्न करतोय, तर त्याच्या निमित्तात त्याचं फळ काय मिळतं सांगा, म्हणजे
ठीक आहे, तुम्ही करणार की सगळं, सकाळी वॉकिंगला जाणार, ते वॉकिंगमध्येच भेटले होते मला. परत काय तुमचं जिम करणार, खाणार पिणार व्यवस्थित, हायजीन सगळीकडं मेंटेन करणार. हां, त्याच्याने मिळणार काय मला सांगा? परिणाम काय केलेत ना त्याचं फळ असतं. हे सगळं करणार, त्यागी मुनी पण करतात, नाही असं नाही, सगळं शुद्धतेने भोजन करणार, व्यवस्थित योग्य तेच आहार घेणार, पण परिणाम त्यांचे सांगा आणि तुमचे सांगा. जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळेस आपले भाव कसे आणि मुनींचे भाव कसे असतात. चौक्यात जरी तुम्ही जेवला तरी सुद्धा तेच जेवण केलंय, जे काही त्यांनी बनवलंय ना तिथं त्यागींसाठी, त्यागी जेवतात तिथं ते जे बनवलेलं सगळं आहे तेच शुद्ध आहार केला. पण मला सांगा त्यांचं जेवण आणि तुमचं जेवणमध्ये काय फरक आहे? शरीरासाठी भूक लागली म्हणून असं आपल्याला म्हणायला पण काय वाटत ना की नाही, आपण शरीरासाठी खातो, मग चुकीचं आहे ना हे सांगायचंय मला. मग त्यांच्या बरोबर राहतोय, बघतोय ते कसं खातात पितात, ते त्यांची चर्या कशी आहे हे बघितल्यावर तर आपल्याला असे भाव होतात का की त्यांच्यासारखं का नाही करू शकत आपण. जेवताना पण हे परिणाम का करत नाही की आपण मी जेवणारा नाही आहे, खाणारा नाही आहे, जाणणारा आहे. म्हणजे म्हणूनच त्यांनी काय सांगितलं, आहार सेम आहे त्यांचा पण आणि तुमचा पण फळ दोघांचं वेगळं वेगळं आहे. म्हणजे तुम्ही जरी तेच पौष्टिक आहार खाल्ला ना तरी तुमचं शरीर रोगी वगैरे होते, आणि ते काही नाही मिळालं पौष्टिक तरी पण निरोगी राहतात. कशामुळं? हे सगळं परिणामांचं फळ आहे. म्हणून म्हटलं ना, कालच सांगितलं मी की प्रमाद असतो आपल्यामध्ये, खाताना म्हणा, करताना म्हणा, ठेवताना, उचलताना, सगळ्यामध्ये जीव अहिंसेचे भाव किती असतात. जे पण तुम्ही करणार, आता चौका लावलाय म्हणून समोर त्यांचं नीट व्हावा आहार ह्याच्या उद्देशाने करताय, त्यावेळेस किती सावधानतेने करताय, आणि तेच तुम्हाला करताना काय चालतंय, कसं पण, काय पण, किती पण, कधी पण. कधी अनिश कधी जेवायचं? टायमिंगवर. तेच तर ते टायमिंगच विचारायला लागलं रे. हातात पडल्यावर असं. म्हणजे त्यांच्याकडं बघून आपल्याला ते शिकायला पाहिजे. आपण सुद्धा आपल्या चर्येमध्ये बदल करायला पाहिजे. शक्य आहे तेवढा धर्म तर आपल्याकडनं घडावा हे भाव. म्हणजे मी असे इंजिनियर्स आहेत अनेक, जे परगावी राहतात, आता त्यांच्या नेटिव्ह प्लेसमध्ये नाही राहू शकत, बाहेर राहतात, तर ते म्हणतात आम्हाला इतकं करायचं आहे, पालन करायचं आहे, पण नाही करू शकत. काय करणार? रात्री जेवावं लागतंय, बाहेरचं खावं लागतंय, पण नाही इच्छा. असे अनेक जण भेटले. मग त्यांना नातेपुतेचे एक वक्ता आहेत, तर त्यांनी काय सांगितलं, म्हणजे प्रवचन करतात ते पण, त्यांनी सांगितलं तुमचे भाव आहेत ठीक आहे की मला ते तसलं कांदा लसूण वगैरे नाही खायचं, रात्री भोजन नाही करायचं, पण करावं लागतंय, नाईलाज आहे, काय करू? असं त्यांनी त्या वक्त्याला विचारलं. त्या वक्त्यांनी सांगितलं नाईलाजानेच नरकाला जाणार. काय करायचं? म्हणजे अज्ञानाने करा नाही तर ज्ञानपूर्वक करा, पापाचं फळ मिळणारच. कोण वाचवू शकणार? म्हणून जेवढं शक्य आहे ना, आत्ता शक्य आहे तर आपल्याला आता पालन करू शकतो. आणि भाव शेवटी करा ना. तुम्ही भावाचं फळ मिळतंय ना, मला असं करायचं नाही, माझ्याकडनं असं घडू नये, ह्या शरीरासाठी सगळं मी जगतोय, तर हे चुकतंय असं करायला नको. मी एवढे तरी भाव करा की करा सगळं तुम्ही काय करताय ते, करावं लागतंय ते, पण परिणाम असे ठेवा की माझ्याकडनं घडू दे, सगळं उत्कृष्ट घडू दे. काय बाबा? मुनींचं जसा आहार आहे, ज्यांची जशी चर्या आहे, तशी माझी घडू दे. असे परिणाम जेवढे उत्कृष्ट करणार ना, त्याचं फळ तेवढं चांगलं आहे. तर याच्यात काय सांगायला लागलेत की शरीर म्हणजे मी नाही आहे, ह्याच्यासाठी सगळे त्यात विशेषण आलेत. विवर्ण स्वरूप आहे, म्हणजे शरीराचा रंग म्हणजे माझा रंग नाही, आत्मा तर विवर्ण स्वरूप आहे, रंगरहित आहे. मग त्यात एक स्टोरी घेत होतो आम्ही. बंधुश्री नावाची एक मुलगी असती, सुंदर असते दिसायला, आणि तिचे आई वडील जिनधर्मी असतात. आणि त्या मुलीवर एक राजा मोहित झाला, तो विधर्मी होता, आणि त्यांनी मागणी घातली तिला. मग त्या आई वडिलांना त्याच्याशी हिचं लग्न करायचं नव्हतं, पण राजाला विरोध पण करू शकत नाही. विरोध केला तर राजा दंडित करेल आम्हाला दोघांना आणि त्याशी विवाह करेल. म्हटल्यावर त्यांनी काय विचार केला वडिलांनी, आणि त्या आईचे विचार काय, त्या मुलीचे विचार काय, हे एवढं सगळं त्यांनी सांगितलं याच्यामध्ये, बरं का. कशासाठी?
स्टोरी रंगावर रूपावर मोहित झाला ना तो राजा, त्याच्यामुळं त्याची पण दुर्दशा आणि हिला किती त्याच्यासाठी संकटांना फेस करावं लागलं हे सांगितलं. मग त्या राजाच्या दूतनी काय केलं, त्या सेठजीकडं प्रपोजल पाठवलं होतं की तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे राजाला, तुम्ही भाग्यवान आहात. मग त्यावेळीस सेठजीच्या मनात विचार आला की विधर्मीच्याकडं कन्या देणं म्हणजे निंदनीय कार्य आहे. म्हणजे तो मनात विचार करतोय, दूतला सांगितलं नाही त्यांनी काय, पण विचार हा आला की मी असं करायला नको. तुम्ही दोघं इकडे या माझ्याकडे, अर्चुदा इकडे. स्टोरी आहे 2 मिनिटाची, 2च मिनिटं. तर त्यांनी काय केलं, काय सांगत होते, म्हणजे त्या राजानी दूध पाठवलं आणि सांगितलं, मागणी घातली. तू त्याच्याकडे बघू नको, तू माझ्याकडे बघ, मी बघायला त्याच्याकडं, काळजी करू नकोस. आणि आहे ना माझ्याकडे तू. तर विचार केला. कोण आलं का माझ्यासमोर? हां नाही, ते हिंदीवाले आलेत का बघाले मी. तर त्यावेळेस तिथं त्यांनी त्या दूतला चांगलं शब्दामध्ये बोलवून पाठवून दिलं, अजून त्याला विरोध केला नाही. मग आता तो वडील विचार करतो की माझे असे विचार आहेत की आपल्याला विदर्भीमध्ये द्यायची नाही आहे मुलगी, पण आईचे विचार ऐकावे काय आहेत, त्या मुलीची आईचे म्हणजे त्या बायकोचे. म्हणून तो गेला बायकोकडे आणि तिला विचारतो की किती भाग्यवान आहे आपली मुलगी, तिच्यासाठी राजघराण्याचं स्थळ आलंय. आता ती पट्टराणी म्हणून राहणार, तिच्याकडे इतकं वैभव थाट सगळं, नोकर चाकर काय नसणार, सगळं असणार म्हणले. मग तुझं काय विचार आहे असं विचारल्यावर त्याची बायको म्हणते की तो राजा तर मिथ्यादृष्टी आहे, विधर्मी आहे, उसके साथ मेरी पुत्री का विवाह कभी नहीं हो सकता. मदोन्मत्त हाथी के पैर के नीचे कुचल कर मार देना भले ठीक है, परंतु विधर्मी के साथ कन्या का विवाह करना ठीक नाही है. इतकं परखड होती माता. आणि तिने विरोध करून सांगितलं की काय झालं तरी सुद्धा मुलीचा विवाह विधर्मीकडे करायचा नाही. जो व्यक्ति धर्म की अपेक्षा राज्य और वैभव को अधिक महत्व देता है वह निम्न श्रेणी का होता है, क्योंकि दिगंबर जैन धर्म के समक्ष राज्य वैभव तो तुच्छ है, अतः क्षणिक वैभव की तुलना दिगंबर जैन धर्म के साथ नहीं हो सकती. कोण श्रीमंत आहे म्हणून अधिक धर्मी आहे, कोण गरीब आहे म्हणून कमी धर्मी आहे, कोरिलेशन काय हो. म्हणून काल मी आज काय सांगितलं सकाळी वाक्य, रतन टाटा अमीर इंसान मर गया असं नाही म्हणलं कोणी, काय म्हणलं, अच्छा इंसान मर गया असं म्हणले सगळे. अमीर म्हणून ओळख करून घेऊ नका तुमची, अमिरीनी काय चांगलं वाईटपणा नाही आहे, तुमचा स्वभाव कसा आहे त्याच्यावरून तुम्हाला लोक ओळखणार. लोकांसाठी नाही आणि ते आपल्यासाठीच मेन, आपले परिणाम कसे ठेवतो त्याच्यावरून तुमची ओळख ठरणार आहे. काय कशी अर्चताई, अच्छा इंसान हेल्पर. हे स्वामी, आश्चर्य की बात है कि आप दिगंबर जैन धर्म के मर्मज्ञ होने पर भी, बायको म्हणते बरं का नवऱ्याला असं, ऐश्वर्य को महत्व दे रहे हैं. क्या आपने अनित्य सुख को हितकर मान लिया है? क्या आप बंधुश्री को नरक में डालना चाहते हैं? त्या मुलीचं नाव होतं बंधुश्री. नरकात पाठवायचं आहे का तुम्हाला मुलीला? आपकी पुत्री अत्यंत धर्मानुरागिनी है, यदि उसका विवाह विधर्मी के साथ होगा तो उसका उद्धार होना असंभव है. संसार में अनंत काल परिभ्रमण करते करते अत्यंत कठिनता से जिन धर्म प्राप्त हुआ है. जो व्यक्ति दिगंबर जैन धर्म को पाकर अपना कल्याण नहीं करता उसके समान मूर्ख और कौन हो सकता है. म्हणून तुम्हाला धर्माची महिमा कळायला पाहिजे तर त्याच्याविषयी एक आदर सहज येतो अंतरंगातून. आपल्याला त्याचं महत्त्व नाही आहे, त्यामुळं काय माहीत आहे धर्म म्हणजे काय माहीत आहे सांग भाऊ अनिश, जैन धर्म म्हणजे काय माहीत आहे, जैन धर्म आहे ना, काय माहीत आहे केवळ सांग, सांग मनोज. बरोबर, जे वितरागी आहेत तेच भगवान आहेत. अहिंसा आहे, बरोबर बरोबर. आणि जिन धर्मच सांगतो की आत्म्याला जाणा,
जो आत्म्याला जाणतो तिथून धर्माची सुरुवात झाली. बाकी अन्य तुमचं बाहेर काही पण असू देत, तुम्ही कमी करा, जास्त करा, व्रत उपास करा, नाही करा, पूजापाठ करा, ह्याच्याशी रिलेशन नाही आहे. सगळ्या धर्मामध्ये सदाचार सांगितला आहे तो, पण जिनधर्मच सम्यक दर्शनाची कला सांगणारा आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं धर्माची डेफिनेशन काय आहे? वेदविज्ञान. भगवान बनण्याची कला सांगतो तो धर्म आहे. म्हणून सांगतायत की अशा धर्माला जर सोडून आपण बाहेर जाण्याचे विचार केले, विधर्माची रुची केली एका भवात, तर सांगितलं अनेक भवामध्ये तुम्हाला कधी जिनधर्म मिळणार नाही, असे आपण परिणाम केले. विधर्मी राजा के साथ अपनी कन्या का विवाह करना अर्थात कन्या को सिंह के लिए समर्पण करने के समान है. समझ में नहीं आता कि आप संपत्ति में मुग्ध कैसे हो गए. इतकी तिची वाचा बघ ना, अशी परखड. बायको बोलते तरी नवऱ्याला तेव्हा खूप मान होता बरं का. काय म्हणले? तेव्हा खूप मान होता नवऱ्यांना, त्यामुळं ते नवऱ्याच्या काय म्हणायचं वर्चस्वाखाली आज्ञेमध्ये असायचे आणि एक विनय असायचा वेगळा त्यांचा. त्यामुळं त्यांच्यासमोर बोलण्याची टाप नसायची अशी. पण धर्माच्या बाबतीमध्ये विरोध नाही चालणार, असं परखड मत. समझ में नहीं आता कि आप संपत्ति में मुग्ध कैसे हो गए. धन वैभव की प्राप्ति में कुछ भी पुरुषार्थ नहीं करना पड़ता, परंतु धर्म प्राप्त करने में तो बहुत पुरुषार्थ करना पड़ता है. मुझे दृढ़ विश्वास है कि संसार में दिगंबर जैन धर्मी को वैभव स्वयं अपने पुण्यानुसार प्राप्त होता है. काय म्हणले? जो जिन धर्मात आला ना, म्हणजे एक सांगितलं होतं असं वाक्य की पंचम काळामध्ये जन्मणारा जीव नियमाने मिथ्यादृष्टी आहे. काय जन्मतः कोणी पण असू दे, स्त्री पुरुष, तुमचं फार अतिधार्मिक असू दे, अविधर्मी असू दे, सगळे जीव जन्मताना मिथ्यादृष्टीत जन्मतात. पण इथं आल्यावर तुम्ही काय प्राप्त करता ना, त्याच्या अनुसार भविष्य घडणार आहे. म्हणून जन्म तुमचा कसाही होऊ दे, इथं प्राप्ती करू शकताय तुम्ही सम्यक्त्वाची, वेदविज्ञानाची, आणि त्यापुढं तुमचं पुढचा भाव ठरतो. मग त्यांनी म्हणतायत की जिनधर्मी जो आहे तो जरी मिथ्यादृष्टी आहे तरी सुद्धा असं काही पुण्य घेऊन आलाय तुम्ही ज्याच्या निमित्तानं जिनकुळ मिळालंय. काय म्हणले? म्हणजे अन्य धर्मियांपेक्षा जिनधर्मात जन्मलेला जीव पुण्यशाली आहे. म्हणजे विचार करा की अन्य जे काही तुम्हाला दिसत आहेत की बाहेर वैभववान आहेत वगैरे, सगळं संपन्नता आहे, पण ते अति पुण्यवान आहेत असं नाही. नीच कुलीन सुद्धा अति श्रीमंत दिसून येतात, पण त्यांच्या ठिकाणी पुण्य नाही आहे, पाप आहे. ते पापाचा उदय म्हणून अशा जाती कुळामध्ये जन्म होतो. पण जिनधर्मामध्ये जन्म मिळण्यासाठी महान पुण्य केलंय काहीतरी पूर्वी तुम्ही, म्हणून इथे जन्मलाय. भले मिथ्यादृष्टी आहे तरी सुद्धा अन्यांपेक्षा तुमचं पुण्य विशेष आहे, एवढं समजून घ्या. पण आत्ता मी त्या पुण्याचा वापर काय करतोय म्हणजे धर्माची आता गोडी कोणाला राहिली नाही, किंवा बाहेर जाऊ देत, नाही जाऊ देत, घरात राहू देत, तरी सुद्धा धर्माविषयी किती एक आपल्याला प्रेम, आस्था, एक लगन, एक समर्पण, भाव जेवढे असतील ना त्याचे तेवढं तुम्हाला पुण्य चालू आहे आसरव. आणि तेच नाही घडत आपल्याकडून तर बघा की काय म्हणले, जर आपल्याकडनं तसे भाव पण घडत नसतील तर समजून घ्या सगळं पुण्य नष्ट व्हायचं कार्य चालू आहे. म्हणून करा, तुमचं सगळं धंदा व्यापार करताना, ते करत असताना सुद्धा परिणाम हे ठेवा की सतत माझ्याकडून उत्कृष्ट धर्मसाधना घडू दे. बघा ना तशी अनुकूलता मिळणार आपल्याला. काय म्हणे भूषणांना, दुकानात बसल्यावर आपण परिणाम काय करतो, तिकडचं गिऱ्हाईक इकडे येऊ दे, हां माझा धंदा भरपूर होऊ दे, काय करायचं विचार मनोज, आज भरपूर पैसा मिळू दे, असे विचार केल्याने मिळणार नाही आहे. उलट जसं भवितव्य असेल तसं घडणार आहे. हे विचार करून बघा की सरळता येणार. म्हणून सांगतायत की पुण्य तर आहे, जिनधर्मात जन्मलाय म्हणजे पुण्यवानच आहात, पण इथं येऊन जर परिणाम बिघडले आपले तर भविष्य धोक्यात आहे, समजून घ्या. परंतु धर्म प्राप्त करने में बहुत पुरुषार्थ करना पड़ता है. मुझे दृढ़ विश्वास है कि संसार में दिगंबर जैन धर्मी को वैभव स्वयं पुण्यानुसार प्राप्त होता है. असं कोणी जिनधर्मी नाही आहे की जो भूका मरेल. अन्य धर्मियांमध्ये दिसेल तुम्हाला तसं, पण जिनधर्मीची विशेषता असते की कोरोनामध्ये सांगा किती
बिकट परिस्थिती होती. अनेकांची अशी हाल होते की ज्यांचं हातावर पोट होतं ते बाहेर पडायचं नाही. लॉकडाऊन सगळीकडं बंद म्हणल्यावर तरी पण एक पण जिनधर्मी सांगितले उपाशी मेला नाही. मेले असतील पण ते कोरोना वगैरे, पण धंदा नाही झाला, पैसा नाही मिळाला, घरात काय नाही आहे, उपासाने मेले असे कोणी झाले नाही आहे. म्हणजे म्हणायचं आहे की जिनधर्माचं अशी महिमा आहे की तुमचं पुण्य तुम्हाला 2 टाईमचं जेवण देतं व्यवस्थित. त्याच्यासाठी हो ना, म्हणजे त्यासाठी आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. मग धर्म का सोडायचा? हां काय म्हणले अनिश? देते ना मम्मी जेवायला 2 टाईम. मग हे धर्माचं फळ आहे. विभूतियाँ उसके चरणों की दासी बन जाती है. जो क्षणिक ऐश्वर्य को देखकर जैन धर्म को छोड़ देता है वह कांच की चमक को देखकर माणिक को छोड़ देने वाले के समान है. तुम्हाला चमकणारं काच दिलं आणि दुसऱ्या हातात हिरा दिला, काय घेणार? माहीत नाही तुम्हाला काय आहे ते. तर त्या काचेला धरणार आणि हिरा सोडून देण्याप्रमाणे आहे जर तुम्ही धर्माच्या विषयी असे सोडण्याचे परिणाम केले तर. मिथ्या दृष्टि का वैभव स्थिर नहीं रहता, उसकी संपत्ति थोड़े ही दिनों में नष्ट हो जाती है और वह दर दर का भिखारी बनकर भटकता है. ऐश्वर्य होना कोई बड़प्पन नहीं है, परंतु सत्य दिगंबर धर्म को धारण करने से ही मनुष्य महान बन जाता है. किती संपत्ती होती हो रतन टाटाकडं? किती होती रे? होय काय रे? किती होतं? जी के हो किती होतं? हां हां होय 35 लाख करोड 35 लाख करोड संपत्ती होती म्हणे त्याची बरं का. सगळे लोक काउंटच करत बसलेत आता ते, दुसरं काय नाही. त्यांनी कसं कमवलं आणि ते काय नाही, त्याला त्याचं तेवढं महत्त्व नसेल, पण लोकांना आज कशाचं महत्त्व? त्याच्याकडे इतकी संपत्ती पण त्यांनी काय केलं? 65% दान केलं असं सांगतायत. हां म्हणजे चांगले गुण असतील ते सगळ्याच्यातून घ्यायला पाहिजेत. ऐश्वर्य होना कोई बड़प्पन नहीं है, परंतु सत्य दिगंबर धर्म को धारण करने से ही मनुष्य महान बन जाता है. आप बुद्धिमान हो. कोण? नवऱ्याला म्हणाली बरं का बायको. म्हणलीस का कधी असं? आप बुद्धिमान हो, धर्मात्मा हो, धर्म के वास्तविक स्वरूप को जानने वाले हो. दीदी एकदा प्रयोग करून बघ की. सगळे पैसे न्योच्यावर आपके लिए असं होणार. एकदा नवऱ्याला एवढं चांगलं बोलून बघा की. तो भी आपको ऐसा भ्रम क्यों हुआ? आप स्वयं विचार करो. मेरी बात आपको कैसी लगती है? मैं आपको क्या उपदेश दे सकती हूँ? आप विशेषज्ञ हो, शास्त्र की मर्यादा के ज्ञाता हो, इस कारण मुझे आपकी आज्ञा ही शिरोधार्य है. तुम्ही जर म्हणत असाल विधर्मीकडे लग्न करायचं तर तुम्ही काय म्हणाल ते मला मान्य आहे, पण तुम्ही धर्मात्मा आहात. तुम्ही निर्णय घेणार तर योग्यच घेणार. शास्त्र की मर्यादा के ज्ञाता हो, इस कारण मुझे आपकी आज्ञा ही शिरोधार्य है. फिर भी मैंने आपकी आज्ञानुसार अपने विचार आपके समक्ष प्रस्तुत किए हैं. अतः आप भी निर्णय करेंगे, उचित ही करेंगे. जो भी निर्णय करेंगे उचित ही करेंगे, इसका मुझे पूरा विश्वास है. यह सब सुनकर गुणपाल सेठ म्हणजे बंधुश्रीचे वडील अपनी पत्नी से कहता है कि तुम्हारी बुद्धि और उच्च विचार जानकर मेरे हृदय में अत्यंत प्रसन्नता हो रही है. असं फिरकी घेऊन बघत असतात नवरे. म्हणजे तुम्ही हलता का? तुम्ही काय तुमच्यासमोर पैसा टाकला आणि म्हणले की चला जाऊ हॉटेलमध्ये. काय झालं? किती रोड राहता? नवराच म्हणला चला एखाद दिवशी काय बिघडतंय आपल्याला, असं म्हणलं तर काय करणार? चालतंय आपल्याला काय. म्हणजे असं धर्माच्या नावाखाली अन्य कुठलीही क्रिया शिथिलाचार मान्य नाही. म्हणून आवाज नाही येत. तुलाच येत नाही. बाकी सगळे तर गप्प बसले. मधून मधून तुटतोय. तू रेंज मध्ये बस बघ, नाहीतर एकदा लीव करून परत मीटिंग जॉईन कर. मैंने तो मात्र तुम्हारा भाव जानने के लिए ही यह कहा था.
मैं भी विधर्मी को कन्या देने के पक्ष में सर्वथा नहीं हूँ। मेरा विचार कन्या का विवाह साधर्मी के साथ ही करने का है। अतः अब बंधुश्री को बुलाकर उसके विचार भी जान लेना चाहिए, क्योंकि विवाह में कन्या की सलाह लेना भी आवश्यक माना जाता है। आपली जरी मर्जी नाही आहे तरी सुद्धा जर तिला विवाह करायचा असेल तर बघू काय म्हणती ती, असं म्हणून आता ह्या दोघांचे विचार तर समजले, पण बंधुश्रीला पण विचारायचं म्हणून तशीच फिरकी घेतली बरं का वडिलांनी। गुणपाल सेठ ने बंधुश्री को बुलाकर प्रेम पूर्वक कहा, बेटी तेरे समान पुण्यवान कौन होगा, क्योंकि मालव नरेश ने स्वयं तेरे साथ विवाह करने का प्रस्ताव भेजा है और विवाह होने के तुरंत बाद ही वे तुझे पट्टरानी के पद से सुशोभित करेंगे। तू समस्त राज्य सुख को भोगेगी, हमारा भी भाग्य जागेगा और समस्त देश हमारा सम्मान करेगा। कसं कसं सुचलं असेल वडिलांना असं बोलायचं। दरबार में मुझे भी उच्चासन मिलेगा का, मुलीचे वडील म्हणून काय म्हणायचं, नातेदारी झाली ना आता राजाशी म्हणल्यावर मला पण मान मिळणार। जब तेरे पुत्र को राज्य शासन मिलेगा तब हमारी प्रतिष्ठा तो बहुत ही बढ़ जाएगी। बेटी हम धन्य है कि तेरे समान कन्या हमको प्राप्त हुई। आज हमारे समान सौभाग्यशाली कौन होगा, असं फिरकी घेऊन बघ बघू। काय करायचं, पोरांवर असं अशी जाळ टाकून बघायचं, जाळं टाकून, जाळ नाही जाळं, की ते धर्माला निवडतायत का बाह्य वैभवाला निवडतायत। ऐसा सुअवसर पुण्यात्माओं को ही प्राप्त होता है। आज हमारे समान भाग्यशाली और कौन होगा। पिताश्री के ऐसे उल्टे शब्द सुनकर बंधुश्री खेद खिन्न हो गई। हे तात क्षमा करना, आज आपको यह क्या हो गया है। आप मुझे सांसारिक वैभव में लुभाना चाहते हैं। आप विधर्मी के साथ मेरा विवाह करके मेरे धर्म को नष्ट करना चाहते हो। मैं सांसारिक वैभव की लोलुपी नहीं हूँ। धर्म को कौड़ी के मोल में बेचना यह बुद्धिमानी नहीं है। क्या आप नहीं जानते, यह दिगंबर जैन धर्म ही समस्त प्राणियों का हितकारक है। यह धर्म ही त्रिभुवन में उत्तम है, पूज्य है और वंदनीय है। समस्त सुख प्रदाता यह दिगंबर जैन धर्म ही है। इस उत्तम धर्म को धारण करने से ही मोक्ष लक्ष्मी प्राप्त होती है। ऐसा जैन धर्म महान पुण्योदय से ही प्राप्त होता है। म्हणजे तिला म्हणायचंय की धर्माच्या समोर बाकीचं सगळं नगण्य आहे, तुम्ही मला कशाचा आमिष देताय। असे आहेत का आज पोरांचे परिणाम, काय आहेत परिणाम। तेवढं दृढता नाहीये त्यांची, म्हणजे आपण का नाही आहे दृढता, का नाही आहे दृढता। आपण धर्माचे तेवढे संस्कार द्यायला कमी पडलो। अजून बाहेरचे संस्कार आपणच दिले, ज्ञान नाही आहे हो, पहिल्यांदा धर्माचं ज्ञान नाही आहे, तत्वाविषयी जिज्ञासा नाही आहे, त्या धर्माविषयी आकर्षण नाही आहे, सगळीकडनं बाहेर जोडताय ना। म्हणूनच असा विषय झाला आमचा एकदा की तिथं पाठशाळा सुरू करायला पाहिजेत। पाठशाळा बंद व्हायला लागलेत ना सगळीकडच्या, त्याच्यामुळं आणि ते घेणारे घ्यायला पण जातील पाठशाळा, पण येत नाहीत ना येणारे, का बरं। हे सगळे आई वडिलांचे दोष असतात। आपण तेवढ्या धर्म त्यांना देऊ शकलो नाही। तुम्ही एकटेच म्हणताय आमच्यामुळे, बाकी सगळे आया काय म्हणत नाहीत, ते आई वडील असे म्हणतात। तो टिकून राहायला पाहिजे म्हणून सगळ्या स्पर्धाच्या याच्यामध्ये असं करायला लागले, तेच की कुठले तरी क्लास म्हणा, ट्युशन म्हणा, डान्स म्हणा। नको कुठे असं वाटत होतं। असं का नाही वाटत की धर्मात किती कमी पडतोय। उलट धर्म मिळाला तर त्यांना काय नाही मिळालं तरी चालेल अशी परिस्थिती आहे। हा विचार असा मोठा झाल्यावर करेल म्हणतात त्यांनी। म्हणून असे भावच तुम्हाला त्या धर्मापासून दूर नेतायत, तोडतायत, त्याच्याविषयी असं। त्यामुळं आम्ही असं लहानपणी जात होतो बरं का, पळत पळत जात होतो पाठशाळा म्हणल्यावर। काय शिकत होतो माहित नाही, पण जात होतो। काय शिकत होतो का, शिकत होतो ना, असणार शिकत असणार। म्हणजे असं आम्हाला वाटत नाही की आई वडिलांनी जबरदस्ती जावा रे पकडून पकडून, असं नाही आठवत। आपण उलट उत्साहाने जायचो। त्यामुळे सगळ्यांची जबाबदारी आहे ही आई वडिलांची की मुलांना धर्माशी जोडा।
त्यांना धर्म कळू द्या तर इंटरेस्ट उत्पन्न होणार आहे. तुम्ही धर्म कळायला त्यांना वेळ देत नाही आहे, वाव देत नाही आहे, त्यांना त्याचं काय तुम्ही इम्पॉर्टन्स सांगत नाही आहे, कसं कळणार काय धर्म हे? तेच की आमच्यापर्यंत चालू होती की आमच्या नंतरच्या पिढींमध्ये कसं कमी होत गेली. मग प्रशांत मोरे शिकून आले खेळत होते ना, तेव्हा मुलांना घेऊन येत होतो आम्ही मोठ्या मंदिरात. मग नंतर काय झालं? सुरुवातीला घेऊन येत होते. हां, आता त्यांना घ्या म्हणून सांगायचं पाठशाळा. म्हणजे जे शिकून बाहेर पडलेत ना त्यांनी घ्यायचं आता. हां, सगळ्यांनी मुलांना बहुसंख्येने जोडायला पाहिजे. एवढं हे झालेलं ना सगळ्यांच्या बाहेर खाणे पिणे त्याच्यात सगळ्यात मोठा रोल आईचा आहे हेच सांगायचंय मला. त्या आईनी संस्कारित ठेवा, मर्यादित ठेवा मुलांना, तर ते कशाला बाहेर पडणार आहेत. किंवा जाऊ दे बाहेर गेले तरी, पण याला देणारं वेळ, याला देणारं आपली शक्ती, ज्ञान, तेवढा उपयोग, तेवढा वेळ काढा ना. धर्मासाठी ते ठेवलेलं राखून आहे तेवढं ठेवा. मला आत्ताच विक्रांतजी भेटले, ते म्हणाले ते गेले होते ना आता अमेरिकेला दशलक्षणमध्ये. ते म्हणाले मागच्या वेळी जेव्हा मी गेलो होतो तिथं त्यावेळेस हां, तर ते म्हणाले मागच्या वेळी जेव्हा गेलो होतो तेव्हा म्हणले फार रिस्पॉन्स नव्हता, असं 20, 25, 30 लोक असायची म्हणले ऐकायला. पण म्हणले यावेळेस गेल्यावर इतका लोकांचा रिस्पॉन्स चांगला होता, इतकं त्यांना आवडलं, इतकं ते प्रेरणेने येत होते. म्हणले 60-70 जण होते म्हणले संध्याकाळच्या प्रवचनला ऐकायला वगैरे. म्हणजे मला म्हणायचंय बाहेर राहणाऱ्या लोकांना महत्त्व कळायला लागलंय, त्यांना आता रुची उत्पन्न व्हायला लागली आहे. पण ज्यांना सहज मिळते त्यांना कुठं महत्त्व आहे त्याचं. म्हणून किती धर्माच्या प्रती आपलं समर्पण आहे हो. आपलं नाही आहे मुलं आई वडिलांचं, त्यामुळं तर मुलांमध्ये तसं उतरत नाही आहे. मुलांना तसं वाटत नाही आहे की आई तुम्ही जेवढं करणार आहे ना, म्हटलं तुमच्यापेक्षा 0.01% मुलांमध्ये जाणार आहे. आणि त्यांची मुलं काय करणार हो, किती राहणार आहे मागं. मग उगीच म्हणतायत का पंचम काळामध्ये धर्म संपणार आहे, षष्टम काळामध्ये काही राहणार नाही आहे. कोण संपवलं धर्माला? ते XYZ नाही, आपण संपवतोय. आणि मग इतकं महान पाप आहे हे धर्माला आपण जर नष्ट करणारे ठरलो तर ह्याच्या सगळं दुसरं मोठं पाप नाही. म्हणून आपल्याच सुरक्षित ठेवा. धर्म म्हणजे काय आणि तत्वज्ञान जे मिळालंय, यथार्थ स्वभावाचं परिचय मिळालाय, अनुभूती झाली आहे, हे खरं धर्म आहे. हे टिकणार आहे तुम्ही जर तुमच्यामध्ये टिकवलं तर. आणि हे तुमच्यापासून पुढं पास होणार आहे. अन्यथा लोकांना काय कळणार आहे धर्म म्हणजे काय आहे ते. क्रियाकांडाला धर्म म्हणणारे भेटतील सगळे, पण वास्तविक स्वरूप काय हे समजून घ्यायला पाहिजे. मी तर सगळ्यापासून भिन्न जाणतोय हे ज्याला कळलं त्याला जीव हिंसा कळणार, जीवाचं स्वरूप कळणार आणि त्यानुसार आचरण असणार. तर ती बंधुश्री म्हणते की असं मला मान्य नाही, तुम्ही कितीही वैभवाचं मला लालूच द्या, पण वैभवासमोर मी धर्म सोडणार नाही. पिताश्री के ऐसे उल्टे वचन सुनकर, हाँ झालं की पिताजी कुठे गेलं, संसार में धर्म हो और धन न हो तो धर्म के पास धन का न होना तो ठीक है. काय म्हणले नाही, याचं वाचायचं होतं अजून माझं. पिताजी दिगंबर जैन धर्म को दृढ़ता पूर्वक पालन करने वालों के पूर्व में अनेकों प्रसंग बन गए हैं. मैं उन्हीं में से आपको एक प्रसंग सुनाती हूँ. एक इन्सिडेंट सांगितलं तिने की कोणाच्या आयुष्यामध्ये असं झालं की धर्माच्या बाबतीमध्ये एक प्रसंग घडला. असं महाराणी चेलना, कोणाची बायको बापा, श्रेणिक राजाची बायको ना. महारानी चेलना राजगृही में आकर महाराज श्रेणिक के साथ परिणय सूत्र में तो बंध जाती है. श्रेणिक राजा होता विधर्मी आणि चेलना होती जिनधर्मी, पण तिला फसवून आणलं होतं आणि लग्न केलं होतं. श्रेणिक राजा जिनधर्मी असं सांगून आणलं होतं म्हणून तिने लग्न केलं बरं का, नाहीतर तिने केलं आणि आम्हाला का नको म्हणताय असं नाही. तिला माहीत नव्हतं, त्यामुळं आल्यावर जेव्हा दिसलं की घरामध्ये तो अन्य धर्मी आहे म्हणलं तिला फार खेद झाला, पण तिने आपला धर्म नाही सोडला. परंतु शादी के पश्चात जब उन्हें यह पता चलता है कि महाराज श्रेणिक का घर परम पवित्र जैन धर्म से रहित है, तब वे शोकमग्न होकर अत्यंत दुखी होती है और कहती है कि हाय पुत्र अभय कुमार ने यह महान बुरा किया.
मेरे नगर में छल से जैन धर्म का वैभव बताया और मैं भी उसके इस माया जाल में फंस गई. अभय कुमार कोण? त्याचा मुलगा श्रेणिकचा मुलगा आहे. तिलकवतीचा का नंदश्रीचा मुलगा? हा, नंदश्रीचा मुलगा अभय कुमार असतो आणि तिलकवतीचा काय चिलाती तो तिचा असतो मुलगा. हा, तर अभय कुमारांनी फसवून तिला आणलं होतं का? श्रेणिकाची दृष्टी पडली होती आणि त्याला ती हवी होती म्हणून. जिस घर में पवित्र जैन धर्म की प्रवृत्ति है वही घर वास्तव में उत्तम है, परंतु जहाँ पवित्र जैन धर्म की प्रवृत्ति नहीं है वह घर राजमहल होने पर भी कभी उत्तम नहीं कहा जा सकता. वस्तुतः ऐसा घर तो पक्षियों के घोंसले के समान है. कोणाचं घर? ज्या घरामध्ये धर्म नाही ते घर म्हणजे पक्ष्यांचं घरटं आहे. तुमचं घर काय आहे दीपा काकी? घर काय आहे? पक्ष्यांचं आहे का माणसांचं आहे? हा, आमच्या घरात पक्षी राहतात बरं का, पण माणसांचं घर आहे. संसार में धर्म हो और धन न हो तो धर्म के पास धन का न होना तो ठीक है. काय म्हणले? परत एकदा. संसार में धर्म हो और धन न हो तो धर्म के पास धन का न होना तो ठीक है, परंतु धर्म के बिना अतिशय मनोहर सांसारिक सुख भी उत्तम नहीं है. काय कळलं? हा, काल आपण सांगितलं ना, चक्रवर्ती झालं तरी चालेल पण धर्म नसेल तर चालणार नाही. म्हणून काय बनायचंय? चक्रवर्ती व्हायचंय का? 6 खंड असतं त्याच्याजवळ वैभव, परत 1 नाही 2 नाही 96,000 राण्या असतात. किती पाहिजे? म्हणून सांगतायत की ज्याला धर्माविषयी गोडी आहे, आकर्षण आहे, त्याचं महत्त्व आहे, त्याला धनाविषयी नसते. भयंकर वन में निवास करना उत्तम है. कदाचित अग्नि में जलने और विष से मृत्यु होना तो ठीक हो सकता है, परंतु जैन धर्म रहित जीव का जीवन अच्छा नहीं है. पति भले ही कदाचित बाह्य में बहुत वैभव व प्रभावशाली हो और जिनधर्मी न हो तो किस काम का, क्योंकि कुमार्गी पति से के सहवास से इस भव परभव में अनेक प्रकार के दुख ही भोगने पड़ते हैं. हाय, मैंने पूर्व भव में ऐसे कौन से घोर पाप किए थे कि जिससे मुझे इस भव में जिन धर्म से विमुख रहना पड़ा. इस प्रकार जिन धर्मी चेलना पवित्र जैन धर्म रहित घर और पति मिलने पर कितना कष्ट महसूस करती थी यह तो आपको पता ही है. तिचा दृष्टांत सांगून समजवतायत की तिला इतका क्लेश झाला अंतरंगामध्ये की मी आजपर्यंत धर्माची आराधना केली पण मला असा धर्म असा उदय का आला. आणि तिथं जाऊन सुद्धा तरी तिला मिळालं म्हणून तिने ते सोडून दिलं नाही धर्म. त्या धर्माचं आराधना सतत ठेवली आणि त्याचं फळस्वरूप काय झालं? सगळं घर बदललं. श्रेणिकाला धर्माचं महात्म्य कळालं. म्हणून तुम्ही काय करा, धर्माचं महात्म्य सगळ्याला सांगा. ठीक आहे, तुम्ही आज कुठेही असा, धर्मापासून दूर असा, पण मला माहिती आहे ना धर्माचं काय महिमा आहे, ते आपण आपल्या संगतीत येणाऱ्यांना सांगू शकतो, त्यांना त्याच्यासाठी प्रेरित करू शकतो. कारण हा धर्मच महान आहे, ह्याच्यातून तुम्हाला मुक्ती आहे, ह्याच्यातून तुम्हाला सुखाची प्राप्ती आहे. तर ह्याचं महिमा आपण इतरांना हे द्या. मुलांना धर्म द्या तर पैसा द्यायची गरज नाही आहे. धर्म मिळाला तर त्यातून पैसा मिळणार त्यांना. आपलं रोल काय आहे? धर्माचे संस्कार द्या आणि धर्म जागृत ठेवा, जेणेकरून की धर्म नष्ट करणाऱ्यांमध्ये आपलं नाव येणार नाही. आणि आपल्या निमित्तात धर्म जर जिवंत राहिला तर त्याच्यासारखं आपली सुरक्षा आहे त्याच्यातून. धर्माची जाऊ देत, बाकीच्या समाजाची जाऊ देत, माझं कल्याण आहे ना त्याच्यामध्ये, तर ते कार्य माझ्याकडून घडायलाच पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिला काय करायचं? धर्म म्हणजे भैया जाताना मंदिर लागतंय, डोकं टेकवायचं हे म्हणे ना मी. काय करायचं? मी सगळ्यापासून भिन्न जाणणारा आहे, मी अनिश नाही आहे, मी जीव आहे, एवढं जाणायचं तर धर्म सुरू झाला. त्यामुळे एवढं करा की मी जाणतोय, जो जाणणारा आहे तो मी आहे असं जाणा. हो, जाणा. शरीरापासून भिन्न,
सिद्ध समान जीव जाणा हा मी आत्मा जितेंद्रिय स्वरूप आहे, जित भव स्वरूप आहे. जिन स्वरूप आहे जाणा. जो जिंकतो तो जिन, तोच जैन. अतींद्रिय स्वरूपोऽहम् वीतराग स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं.